बुद्ध ज्यावेळेस साधना करण्यासाठी त्या बोधिवृक्षाखाली बसले, सुजाता नावाची त्यांची शिष्या खीर घेऊन आली आणि एक खीरीची मोठी वाटी, एक छोटं बघणं, अशी ती खीर ते प्यायले की जी समाधी लागली ती कित्येक दिवस खालीच उतरली नाही. शेवटी असं म्हणतात, अशी ध्यानावस्था प्राप्त झाली, असं समाधी ध्यान लागलं की गौतम बुद्ध खालीच यायला तयार नाहीत. दगडासारखं शरीर झालं आणि लोक कार्य करायचं. शेवटी इंद्र आले, सूर्य आले, सूर्यदेव आले, इंद्र आला आणि त्यांनी विनंती करून खाली आणलं गौतम बुद्धाला की अहो जगकार्य करायचंय, समाधी सोडा. त्यानंतर समाधी सोडली तरी गौतम बुद्ध 7 दिवस बोलू शकले नाहीत. मौन. 7 दिवस बोलू शकले नाही. खास वैशिष्ट्य सांगतोय. पण ज्यावेळेस बोलले त्यावेळेस ते भाषणही द्यायला लागले. बुद्धांनी शब्दांचा उपयोग केला, पण लाओ त्सेनी तोही केला नाही. चीनमध्ये लाओ त्सेनी उपयोगच केला नाही शब्दांचा. महावीर सगळ्यात कमी बोलले, बोललेच नाही, फार कमी बोलले. तर सांगण्यासारखंच काही नाही. काय बोलणार? सांगायला गेलं तर उलटं व्हायचं. जे सांगायचं ते राहून जायचं. मी सांगितलं ना, ध्यान म्हणजे जे सांगायचं ते राहून जातं आणि जे सांगायला पाहिजे ते सांगता येत नाही. लाओच्या शब्द शून्य होता, शब्द शून्य. आणि म्हणून बुद्धांचा शून्यवाद इथे येतो. म्हणून लाओ त्से आणि बौद्ध धर्म देखील चीनमध्ये गेलेला होता, किंवा हा बौद्धी धर्म गेला, म्हणजे बौद्धी धर्म आणि लाओ त्से असं मिक्सचर झालंय चीनमध्ये. क्रॉसब्रीड. दोन्ही धारा मिळाल्यानंतर एक विश्वकल्याण ही भावना झाली होती. इथे बुद्धांची, महावीरांची, उपनिषदाची धारा एक झाली होती. पण त्या धारा धारण करणारा कोणी नव्हता. ध्यानधारा ताकद नव्हती कोणाची, तयार झाला नाही. पण एखाद्या वेळेस लाओ त्सेच्या ध्यानधारा असणारा तेथे जिवंत असेल, तो पाहायला गेला की आपल्याकडे तर सगळे शब्द पंडित आहेत, कोणी घ्यायला तयार नाही, ग्राहक चांगला नाही. चीनमध्ये चला, तिथे लाओ त्से गेलेला आहे आणि लाओ त्सेची ध्यानधारा आहे ज्याच्यामध्ये शब्दच नाही. कोणीतरी ग्राहक मिळेल, ध्यानस्थ बसतात. झेन परंपरा अजून वेगळी आहे जपानची. जपानमध्येही बौद्ध धर्म गेलेला आहे, पण झेन परंपरा लाओ त्से प्लस बौद्ध मिळून तयार झाली. लाओ त्से आणि बौद्ध धर्माचं मिक्सचर म्हणजे झेन परंपरा, जपान, याचं मिक्सचर. त्यामुळे क्रॉस ब्रीडिंगमधून मधुरता निर्माण झाली. क्रॉस ब्रीड फार चांगलं असतं. ऐश्वर्या राय, डोळे कोणाचे आलेत माहीत असतील पोरांना, बाकीचे आम्हाला काय माहीत. डोळे क्रॉस ब्रीड फार चांगलं असतं. असं क्रॉस ब्रीड झालं, मधुरता निर्माण झाली. इस्लाम प्लस हिंदू धर्म मिळून सुफी पंथाचा जन्म झाला. सुफी जी संत आपण नेहमी म्हणतो, इस्लाम आणि हिंदू याचं मिक्सचर आहे. जैन धर्म, लाओ त्से आणि बौद्ध यांचं मिश्रण आहे. जास्त सक्सेस आहेत म्हणून ते प्रत्येक प्रश्न विचारतात जैन साधू. आणि ईसाई प्लस यहुदी मधून हसीद धर्म निर्माण झाला. ईसाई धर्म आणि यहुदी धर्म मिळून हसीद धर्म निर्माण झाला. बौद्धी धर्म बुद्धासारखा होता,
क्वालिटी होती बौद्ध धर्मामध्ये, जो गेला चीनला. बुद्धानंतर बुद्धांचा चार्ज महाकश्यपनी घेतला, त्यांचा शिष्य. व नंतर अनेक पिढ्या काही शिष्य झाले आणि नंतर हा बोधिसत्व जन्माला. कारण बुद्धांना 2500 वर्ष झाले, 1-1.5 वर्षात पुन्हा दुसरी शिष्य झाले कश्यप नंतर. पण बोधिसत्व चांगला तयार होता बुद्धांसारखा. आता पुन्हा प्रश्न समोर आला. जैन संतांनी विचारलं, बोधिसत्व का गेला? आता बोधिसत्व तुम्हाला आणि जैन सुफी सगळ्यांचं निरूपण मुद्दाम केलं. पुन्हा प्रश्न विचारला. त्या जैन संतांनी प्रश्न विचारला, त्या तोंडात धरलेल्या फांदीच्या माणसाला, सांग बोधिसत्व का गेला चीनला? आता आपण कारण शोधलेत, पण त्यांनी उत्तर दिलं, तो संपला. आपल्याला दिलेली उत्तर योग्य आहेत का, तो प्रश्न आहे. फांदीवरचा माणूस बोलला तर मरेल, न बोलला तर भरकटेल, भटकेल विचारांना. देऊ का नको, देऊ का नको, देऊ तर काय देऊ? तुम्ही पुष्कळ मौन बसलात, पण मधून विचार करतायत, तरी तुम्ही मौन नाही. त्याचा अर्थ असा की ज्याच्याकडे ध्यान संपदा आहे, बरं नाही बोलला चालणार आहे का? उद्या नाही दिलं समजा मी, काय होईल? बाप्पासाहेबांनी मला दिलं नसतं, काय होईल? जैन साधूंचं हेच झालं, आपल्याकडच्याही संतांचं हेच झालं. दिलंच नाही नंतर, पात्र नाहीत म्हणून. काय हाल झाले? पुढे काय होईल? नाही जर बोलला म्हणजे ध्यान संपत्ती जर कोणाला नाही दिली तर त्या संपत्तीचा उपयोग संपला. मग समाध्याच राहिल्या, पूजा करा, देता येत नाही, घेता येत नाही. ती संपत्ती संपली. ट्रान्समिशन ऑफ पॉवर जर संपलं ह्या देशातलं, संपलं की मी प्रोफेसर आहे पण मला शिकवता येत नाही, काय उपयोग आहे तुमचा? मी शिक्षक आहे पण मला शिकवता येत नाही, उपयोग काय? मी संत आहे पण ट्रान्समिट मला पॉवर करता येत नाही, उपयोग काय? ते काय होते याच्यापेक्षा ते देऊ काय शकले हे तर सांगा. आपणा सारीखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. आपल्यासारखं करण्याची क्षमता असली पाहिजे. पण ध्यान संपलं. आता त्या फांदीवरच्या माणसाने नाही बोलला, काय होईल? ध्यानही कळणार नाही, आणि बोलला तर तेही जमणार नाही, कारण मरेल. ध्यान कशाला म्हणतात? नाही दिलं तर संपत्तीचा उपयोग संपेल. 2 प्रकारची संपत्ती असते. एक पैशाची, ती जर दिली तर काय होतं? ती दिली की संपली. तुमच्या जवळचा पैसा तुम्ही मला देऊन टाकला, काय होईल तुमच्याजवळ? संपला. आणि ओढली की वाढली, आणि हिसकून घेतली तुमची संपत्ती तर माझी वाढू शकते. म्हणजे एक संपत्ती अशी आहे, दिली तर गेली, आणि ओढली तर एक्स्टॉर्शन, वाढली. ह्या संपत्तीला पाप म्हटलंय. जी दिल्यानंतर संपत असेल आणि ओढून घेतल्यानंतर वाढत असेल, तिला पाप म्हटलंय. सोनं असो की संपत्ती असो. आणि दुसरी एक पुण्याची संपत्ती आहे, पुण्याची, जी तुम्ही रोखली तर मेली, वाटली तितकी वाढते. बाप्पासाहेब सांगितलं होतं, तुम्ही जर हे कार्य केलं तर तुमची संपत्ती वाढेल, असं इंटरलिंक करून टाकलं. आणि नाही दिली कोणाला तर वाढणार नाही. वाटली तितकी वाढते. म्हणून आतील संपत्ती अध्यात्माची वाटली पाहिजे. नाही बोलला तर तो माणूसही संपला. झाडावर लटकून काय फायदा आहे? नाहीच बोलला, कोणाला देता नाही आलं तरी संपला.
कारण नाही दिली तर तुमची ऑटोमॅटिक संपणार आहे, व बोलला तर मेला. अवघड आहे की नाही विषय. आणि हा तर बाजूला विचारायला, सांग बोधिसत्व चीनला का गेला, भारत सोडून का गेला, म्हणजे काय, का प्रश्न असा विचारला. ध्यान म्हणजे काय हा प्रश्न विचारला याच्या माध्यमातून. बोधिसत्व चीनला का गेला याचा अर्थ ध्यान म्हणजे काय तुला समजलं का. म्हणजे बौद्ध प्लस लाओत्सेचं मिलन काय आहे हा प्रश्न विचारला आहे. हे कोड आहे महाभारतातले कोढे. परवा तुम्ही एक पाहिलं तसं एक कोडे पटाकलेलं जैन संतांनी. जैन साधू प्रत्येकाला हा प्रश्न देतात, सांग का गेला. आणि नाही सांगितलं हो सांगितलं दोन्ही चूक उत्तर आहेत. आणि उत्तर तर खरं द्यायचं नाही. लक्षात घ्या किती अवघड आहे. बाप्पासाहेब जसे आम्हाला विचारायचे ना, एकदा बोलायचे असं करा आणि दुसऱ्या दिवशी भेटले की उलटं सांगायचे. म्हटलं बाप्पासाहेब तुम्ही आम्हाला काय सांगितलं, करायला सांगितलं की नाही करायला सांगितलं. म्हणजे अक्कल लागते, मी काय करायला सांगितलं. आता इथे तो जैन साधू तेच विचारतोय, अक्कल पाहिजे. बोललं तर मेला, नाही बोललं तर संपायली शक्ती. जैन साधू साधकाला म्हणतात तुम्ही स्वतःला तेथे ठेवा व ध्यान करा. प्रत्युत्तर काय असेल, बोलणार की तुम्ही चूप राहणार, असा दुसरा भावार्थ आहे. तुम्ही बोलणार आहात का चुप्प राहणार आहात, गप्प बसणार आहात. बुद्धीनं विचार करायचा नाही. बुद्धीमध्ये द्वंद्व असतं. दोन गोष्टी वेगळ्या आहेत. बुद्धी काय म्हणेल, हो किंवा नाही, हो किंवा नाही. एक उत्तर द्याल तरी संपत्ती संपेल, हो म्हटलं तरी मेले, नाही म्हटलं तरी मेले. बुद्धी काय देईल. म्हणून बुद्धीनं उत्तर होऊ शकणार नाही. ध्यानाची संपत्तीचं उत्तर बुद्धी नाही, आणि म्हणून शब्द नाहीत. लक्षात घ्या. शब्दे विण संवादिजे, माऊलींची ओवी सांगतोय. हो सांगितलं तरी तुम्ही मेले, नाही सांगितलं तरी तुम्ही गेले, गप्प बसले तरी गेले, आणि नाही बोलले तरी गेले. शब्दांना अभिव्यक्ती नाही. अजून सूक्ष्म आहे. एक उत्तर द्याल तरी संपत्ती संपेल, दुसऱ्यामध्येही हरवेल, तिसरे उत्तरच नाही. तिसरं काय मग, हो किंवा नाही, दोन्ही म्हणायचं नाही. मग काय म्हणायचं, विचार खूप कराल तर काहीतरीच बाहेर यायचं. आता कसं सांगावं, तोंडात धरलेली फांदी, हात चालत नाहीत, बोलायचं नाही, नाही बोललं तर मरणारे, म्हणजे संपत्ती ध्यानाची संपणारे, नाही कोणाला दिली तर, आणि बोललं तरी मरेल, नाही बोललं तरी गेली. आता काय करावं. अशा वेळेस जरा विचार तिसरा केला तर तिसरंच काही व्हायचं. आपले एक लीडर होते, लिंबाजीराव दुधगावकर आहेत. त्यांना आम्ही सहज गेलो. एका घरामध्ये किरायानं राहत होते. त्यांना विचारलं तुमची एवढे घरं आहेत आणि तुम्ही किरायानं, हो म्हणले. काय करावं आमचं नशीब असं. म्हणले कसं काय. पहिलं घर बांधलं ते झालं म्हणले शॉपिंग कॉम्प्लेक्स, ते इकडे बांधलं. दुसरं घर बांधलं राहावं म्हणून, ते झालं हॉटेल म्हणले. आणि आता तिसरं बांधायला गेलो तर सिनेमाच व्हायचा. म्हणजे जे उत्तर सांगायला गेलं तिसरंच काहीतरी निराळं यायचं. आता एक संत अजून होऊन गेले, बोकजू जैन मधले.